सतत थकवा येतोय, हाडं दुखतात, केसही जास्त गळतायत, तर कदाचित तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत व्हिटॅमिन डी कमी असल्याची 10 महत्त्वाची लक्षणे. नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका माने, आरुष आयुर्वेद चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. पाहूयात व्हिटॅमिन डी कमी असल्याची लक्षणे. पहिलं लक्षण सतत थकवा आणि अशक्तपणा. पुरेशी झोप घेतल्यानंतरही दिवसभर थकवा जाणवत असेल, काम करण्याची ऊर्जा कमी वाटत असेल तर व्हिटॅमिन डी कमी असण्याची शक्यता असते. दुसरं आहे हाडे आणि सांधे दुखणे. व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषण्यासाठी आवश्यक आहे. त्याची कमतरता झाल्यास पाठदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी आणि शरीरातील हाडे दुखू शकतात. तिसरं लक्षण आहे वारंवार आजारी पडणे. सर्दी, खोकला किंवा इतर संसर्ग वारंवार होत असतील तर रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचे लक्षण असू शकते. चौथं लक्षण आहे केस गळणे. अनेक कारणांमुळे केस गळू शकतात, पण व्हिटॅमिन डीची कमतरता हेही एक महत्त्वाचे कारण आहे. पाचवं आहे स्नायू दुखणे आणि कमजोरी. पायऱ्या चढताना त्रास होणे, स्नायूंमध्ये वेदना किंवा कमजोरी जाणवणे ही लक्षणे दिसू शकतात. सहावं लक्षण आहे मूड खराब राहणे, सतत उदास वाटणे, चिडचिड होणे किंवा मानसिक तणाव वाढणे. याचा संबंध व्हिटॅमिन डीच्या कमतरतेशी असू शकतो. सातवं आहे जखमा उशिरा भरून येणे. शरीरातील जखम किंवा शस्त्रक्रियेनंतरची जखम भरून येण्यास जास्त वेळ लागत असेल तर तपासणी करण्याचे गरजेचे आहे. आठवं आहे हाडे ठिसूळ होणे. दीर्घकाळ व्हिटॅमिन डी कमतरता राहिल्यास हाडांची घनता कमी होऊन फ्रॅक्चरचा धोका वाढू शकतो. नववं लक्षण आहे डोके जास्त घामाने ओले होणे. विशेषतः लहान मुलांमध्ये आणि काही प्रौढांमध्ये डोक्याला जास्त घाम येणे हे सुरुवातीचे लक्षण असू शकते. 10वं आहे वजन वाढणे. काही संशोधनानुसार व्हिटॅमिन डीची कमतरता आणि लठ्ठपणा यांचा जवळचा संबंध आढळतो. कोणाला जास्त धोका असतो तर दिवसभर घरात राहणे किंवा ऑफिसमध्ये राहणारे, सनस्क्रीनचा जास्त वापर करणारे, जास्त वजन असलेले लोक, वृद्ध व्यक्ती, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या माता यांना कमतरता होऊ शकते. व्हिटॅमिन डीचे शरीरातील महत्त्व पाहूयात. व्हिटॅमिन डी फक्त हाडांसाठीच नाही तर रोगप्रतिकारशक्ती वाढवते, स्नायूंना मजबूत ठेवते, मेंदूच्या कार्यासाठी मदत करते, हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. पाहूयात व्हिटॅमिन डी कुठून मिळते. तर सकाळच्या सूर्यप्रकाशात मुबलक प्रमाणात, अंड्याचा पिवळा बलक, मासे, फोर्टिफाईड दूध, तूप आणि लोणी याच्यामध्ये असते. व्हिटॅमिन डीबद्दल काही गैरसमज आहेत. मी रोज उन्हात जातो म्हणजे व्हिटॅमिन डी कमी होणार नाही, तर असं नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये व्हिटॅमिन डी तयार होण्याचे प्रमाण वेगळे असते. आणि फक्त वृद्धांनाच व्हिटॅमिन डी कमी होते का, तर नाही. लहान मुले, तरुण, महिला कोणालाही होऊ शकते. आयुर्वेदानुसार अस्थिधातू शरीराला आधार देतो. जेव्हा अस्थिधातू क्षय होतो तेव्हा हाडे दुखतात, दात कमकुवत होतात, केस गळतात, नखे तुटतात, सांध्यामध्ये वेदना होतात. आधुनिक विज्ञानात व्हिटॅमिन डीची कमतरता असतानाही अशीच लक्षणे दिसतात, कारण व्हिटॅमिन डी हाडांच्या पोषणासाठी आणि कॅल्शियमच्या शोषणासाठी आवश्यक आहे. म्हणून सतत थकवा, हाडेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी किंवा केस गळती होत असेल तर फक्त लक्षणांवर उपचार न करता मूळ कारण शोधणे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, सततचा थकवा, हाडेदुखी, सांध्यामधील वेदना, केस गळती किंवा नखे तुटणे ही केवळ वाढत्या वयाची लक्षणे नसतात. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून ही अस्थिधातू क्षयाची सुरुवातीची चिन्हे असू शकतात. वेळेवर आहार, नियमित सूर्यप्रकाश, व्यायाम, आवश्यक असल्यास तपासणी करून घेतल्यास ही समस्या टाळता येऊ शकते. अशाच आरोग्यविषयी माहितीसाठी आमचे पेज फॉलो करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. धन्यवाद.